तर मित्रांनो, या वर्षातलं पहिलं ब्लड डोनेशन आज करायची वेळ आलेली आहे. म्हणजे आम्ही करतो आहोत दरवर्षाप्रमाणे. मागच्या महिन्यात होतं कॅम्प, परंतु मी बूस्टर डोस घेतल्यामुळे झाला नव्हता डोस घेऊन, तर आज आता करतो आहोत ते. आणि त्यासाठी ही सगळी फॉर्म वगैरे भरायची प्रोसेस चालू आहे. थोड्याच वेळ फॉर्ममध्ये सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या की नंतर ब्लड बँकमध्ये जाऊन डोनेशन करायचं आहे. त्यामुळे बघूया, तिकडचं लाईव्ह फुटेज दाखवतो, पण तोपर्यंत हे जरा करून घेतो आधी. असे सोबत राहा. ऍक्शन. आता म्हणून मी खाली बघितलं, इकडे लक्ष नको, तू विचारलं मला. अरे कसली ऍक्टिंग करतात तुम्ही. फ्रेंड्स, आज संडे आहे आणि नेहमीप्रमाणे एकातरी वेगळा प्लान आहे. शुक्रवारी ब्लड डोनेशन झालं, काल शूटचं लास्ट स्टेज पण कंप्लीट झाली आणि आत्ता ॲक्च्युली वैभवी पुण्याला गेली आहे काल मैत्रिणीकडे. तर आमचं काल अचानक आर्यनचं आणि माझं असं ठरलं की त्याहून तिला एक छोटंसं सरप्राईज द्यायचं. तिला माहिती नाही आम्ही निघालो आहेत म्हणून, पण त्यासाठी आम्ही आत्ता सकाळीच स्टेलावरून फर्स्ट टाईम पुण्यापर्यंत जाणार आहोत. स्टेलाची ही पहिली लाँग ड्राईव्ह आहे, तो ही तयारी आहे आपली. आणि आपली स्टेला रेडी आहे. सो लेट्स गो गाईज. हो, तसा घेतला पण. मेरा चांद मुझे आया है नजर, मेरा चांद मुझे पुणे में आया है नजर. ऍक्च्युली काल संध्याकाळपासून वैभवी इकडे आली होती आणि आम्हाला करमतच. 4 वाजता ती घरून निघाली होती आणि आम्हाला करमतच नव्हतं. आम्ही सकाळी मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बाईक काढली, स्टेला आणि मी आणि आर्यन आम्ही तिघही आता इथे आलो आहोत आणि ज्यांच्या घरी आलो आहोत त्या या घराच्या मालकीन प्रिया. म्हणजे ही वैभवीची क्लासमेट आहे, स्कूलमेट आहे. आणि मला हे फार नंतर कळालं की वैभवीचे मला लव्ह लेटर लिहायचे ते हिच्या हिचं हस्ताक्षर होतं ते, आणि मी उगाच त्या हस्ताक्षरावर भाळलो होतो. हा आहे आभास, हा आमचं चिंटू, आमचं आभास आणि आमचं चिंटू. आम्ही आता कॅरम खेळलो आणि कॅरम मध्ये चिंटूने मला 19-28 असं मला त्याने हरवलंय, पण आमचा खूप टफ गेम झाला. आता आम्ही निघतो आहोत. त्याच्यामुळे वैभवीजी बाय बाय. छान, तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. हो, मला पण. असे तुम्ही बाहेर कधी जात जा. असं सरप्राईज मस्त वाटलं मला. आमची प्रायव्हसी. आता जरा खाली भेटूया, गाडी चालू करूया, पटकन निघूया, कारण संध्याकाळ रात्र व्हायच्या आधी आपल्याला मुंबईला पोहोचायचं पण आहे. मित्रांनो, काल हरवलेली माझी बायको पुण्यावरून शेवटी आज परत आली. आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि छान एक
सरप्राईज डिनर. कॅन्डल डिनर तिच्यासाठी प्लॅन केलं मी अचानक भयानकपणे, आणि तिच्या चेहऱ्यावरचं हे आनंद पाहून मला गदगदून आलं आहे. यामुळे तरी तिला कळेल की मी तिच्यावर किती प्रेम करत होते. बघा किती छान गुड दिसते आहे ती पुण्याहून आल्यानंतर. रिफ्रेश. त्यामुळे आजचं बिल तीच देणार आहे असं वाटतं आहे. लगेच डिफ्रेश. सो आमच्यातर्फे सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. मित्रांनो, काल व्हॅलेंटाईन्स डे झाला आणि उद्या म्हणजे ज्या दिवशी हा व्लॉग रिलीज होणार आहे त्या दिवशी ब्रेकअप डे आहे. लव्ह सॉंग्स आपण बरेच ऐकतो, याच्या आधी झालेली आहेत, पण ब्रेकअप सॉन्ग तसे किंवा प्रेमभंगाची गाणी फार कमी आहेत. आणि त्यामुळेच एक ब्रेकअप सॉन्ग करावं असं एक इच्छा झाली आणि बऱ्याच वर्षापूर्वी काही शब्द सापडले होते, तर ते शब्द कंपोज करून तुमच्यासमोर नवीन गाणं घेऊन येतो आहोत. पण ह्या गीताला प्रेमभंगाचं गाणं म्हणणं फार चुकीचं आहे किंवा ब्रेकअप सॉन्ग म्हणणं फार चुकीचं आहे. कारण दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि प्रेमाच्या मर्यादा समजून जेव्हा एक समजूतदारपणे एक निर्णय घेतात आणि आपल्या प्रेमाला अल्पविराम देतात आणि आपल्या प्रेमाच्या भावनेवरती एक हळूवार पांघरून घालतात, त्याच समजूतदारपणाच्या भावनेवरती हे गाणं आहे. आणि ते फक्त तुमच्यासमोर आता सादर करतो आहे. म्हणजे ते लिहिलं आहे कोणी मला खरंच माहिती नाही, अज्ञात आहे. संगीत स्वतः मी दिलेलं आहे आणि तुमच्यासमोर गायचा प्रयत्न करतो आहे, त्याचा फक्त मुखडा. पण हे गाणं त्या सर्वांसाठी ज्यांनी आपल्या प्रेमाचा रिस्पेक्ट ठेवला आहे. सो चालू करूया आपण. प्रेम हे माझे तुझे बोलायचे नाही कधी. प्रेम हे माझे तुझे बोलायचे नाही कधी. भेटलो आता परी, भेटलो आता परी, भेटायचे नाही कधी, भेटायचे नाही कधी. प्रेम हे माझे तुझे बोलायचे नाही कधी. सो मित्रांनो, लवकरच या गाण्याच्या निमित्ताने आपण भेटूया परत आणि अशी सोबत राहा, चॅनलचा पाठलाग करत राहा. स्टे ट्यून. सी यू सून.